विश्वा, तुझा फोन आला रे. विश्वा, तुला लाज नाही वाटत? लग्न झालं ना तुझं, तरी का माझ्या मुलाला नादाला लावतेस तू? अरे मनाची नाही जनाची तरी लाज बाळगा जरा. आणि हो, पुन्हा माझ्या मुलाला फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर घाट माझ्याशी आहे. त्याला भेटायचा किंवा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. काय सदा तू माझ्या ऑफिसमध्येच काम करतो, माझ्या डोळ्यासमोरच आहे. त्याला मी कुठेही पाठवणार नाहीये. आणि तरी तो तुला भेटला आणि मला कळलं तर त्याचा पाय मोडून मी त्याच्या हातात देईन, लक्षात ठेव. आणि तुझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करायला मी मागे पुढे बघणार नाही, लक्षात ठेव. माझा सगळ्यात मोठा शत्रू आपल्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय. आता तो विश्वा तुझ्या आसपासही भटकणार नाही. आय नो. त्याच्यामुळे तुला नको ते ऐकून घ्यावं लागलं. बट आज दिसे कधी कधी चांगल्या गोष्टी घडण्यासाठी थोड्या वाईट गोष्टी सहन कराव्या लागतात. Happy birthday to me. Happy birthday to me. Happy birthday, happy birthday, happy birthday to me. जानू जानू जानू, तो विश्वा कायमचा तुला सोडून गेला. आता त्या विश्वाचा गेम ओव्हर. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू मी. घे बाळा. अगं घे, सावकाश सावकाश. आई, तुम्ही मला इथे घेऊन आलात ते हरीला नाही आवडणार. तो खूप चिडेल. अगं नको काळजी करूस. सिंचना, हे बघ, एक गोष्ट मान्य करायलाच हवी की तू हरीशशी जे वागलीस ते चुकीचं होतं. पण एक खात्री आहे मला, हरीशचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. काहीही झालं तरी तो तुला अंतर नाही देणार. अगदी खरं म्हणताय ते. नाही आई बाबा, मी खूप चुकीचं वागले. मी नको त्या माणसांवर विश्वास ठेवला. सगळीकडून विश्वासघात झालाय माझा, असंच वाटतंय मला. त्या मंदारने मला फसवलं आहे बाबा. मी तुम्हा सगळ्यांचा एवढा अपमान केला, तरी तुम्ही मला इथे घेऊन आला. सिंचना, घे चहा घे. अगं तू आधी रडणं थांबव बरं. अगं घरात तुझं कुणाशी कितीही भांडण झालेलं असलं ना तरी हे तुझं हक्काचं घर आहे, तुझं सासर. बाळा बस, आता रडणं थांबव आधी. मला सांग, सकाळपासून काही खाल्लंयस का? नशीलच खाल्लं आहे ना. सांजा करू, तुला आवडतं ना? वीणा चल पटकन तयारीला लाग. हो हो. नाही नाही नको. आई वहिनी, तुम्ही प्लीज माझ्याशी एवढं चांगलं नका मागू. मी एवढी चांगली ट्रीटमेंट नाही डिझर्व करत मी. सिंचना, अगं नको रडूस.
माणूस म्हटलं की चूक होणारच का, पण ज्याने चूक केली आहे त्याला स्वतःची चूक कळली आहे, त्या चुकीचं त्याला वाईट वाटतंय. हे कशावरून कळतं माहितीये का? त्याला झालेल्या पश्चातापावर. आणि तुझा चेहरा सांगतोय की तुला झाल्या गोष्टीचा खूप पश्चाताप झालाय. सिंचना, एक गोष्ट कधीच विसरू नकोस. तू या कुटुंबाचा सदस्य होतीस आणि आहेस, तेव्हा तू आमचं प्रेम आणि प्रेमच डिझर्व करतेस. कळ? सिद्धिराज काय झालं? काय झालं सिद्धू? काय कळलं का कुणी केलं ते? कोणी केलं? आपल्याला जे वाटलं होतं तेच घडलंय. राजकीय स्वार्थासाठी भावनावर चिखलफेक करण्यात आली आहे. कसं आहे, भावना जनतेमध्ये मिसळत होती, जनतेचे प्रश्न सोडवत होती, त्यामुळे जनतेचाही प्रतिसाद तिला चांगला होता. आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की यंदाच्या निवडणुकीत तिला जास्त मतं मिळतील. त्यामुळेच तिच्या विरुद्ध कोणीतरी एक षडयंत्र रचलं. ते हो, पण सिद्धिराज, हा शत्रू कोण ते तरी सांग ना. आजी, अगं असं म्हणजे राजकारणात असा एक शत्रू थोडी असतो. आणि कसं आहे ना, तो शत्रू कोण आहे हे शोधण्यापेक्षा भावना निर्दोष असणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. सिद्धू, मला माहिती आहे हे सगळं निलांबरीनेच केलंय, पण प्लीज मी हात जोडतो तुझ्यासमोर, निलांबरीचं यामध्ये नाव येऊ दे नको प्लीज. सिद्धू, काय बोलतोस? बहिणींमुळे भावनाला इतका त्रास होतोय, आपल्या पक्षाची इतकी नाचक्की होती, हे सगळं माहीत असून सुद्धा तू हे बोलतोस? सिद्धू, अरे यावेळेला जर घरच्यांसमोर निलांबरीचं नाव आलं तर घराबाहेर काढतील रे तिला. सिद्धू, सिद्धू, अरे संसार तुटेल माझा. प्लीज सिद्धू, निलांबरीचं नाव घेऊ नको प्लीज, प्लीज. माझ्यासाठी हे करणं खरंच खूप अवघड आहे. हे बघ सिद्धू, भावनाला तुला निर्दोष मुक्त करायचं ना, मी तुझी मदत करतो ना, पण प्लीज 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 सिद्धू, निलांबरीचं नाव यात कुठे येऊ दे नको प्लीज, प्लीज.